या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरात बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी साजरी होणारी गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न होणार असून यानिमित्त शहरातील विविध गणेश मंदिरे सज्ज झाली आहेत. सुसज्ज स्वागत कमानी, आकर्षक विद्युत रोषणाई आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असलेले तत्कालीन जयंती नदीकाठी वसलेले नाशिक येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर हे या उत्सवाचे प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. या मंदिराकडे येणाऱ्या भाविकांसाठी उमा टॉकीज व पार्वती टॉकीज परिसरातून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आली असून मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. याशिवाय रंकाळा तलाव परिक्रमा मार्गावर शाहू स्मृती उद्यानासह इतर 3 गणेश मंदिरांमध्येही तयारी सुरू आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संध्यामठ परिसरात पाण्यामध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या वतीने विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलंय. शाहूपुरी येथील पंचमुखी गणेश मंदिर, कोंडावळे येथील अष्टविनायक गणेश मंदिर, भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चंबुकडीचा गणपती तसेच महामार्गावर पर्यटकांचे आकर्षण ठरलेले टोप संभापूर येथील चिन्मय गणेश मंदिर येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गणेश जयंतीनिमित्त गणेश जन्मसोहळा, महाआरती, महाप्रसाद, भजन कीर्तन अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचल राहणार असून कोल्हापूर शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेलं आहे. नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत. मी आमचे सहकारी तुषार पाटील यांच्यासमवेत करवीर महात्म्य ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपल्याला संवाद साधत आहे. जयंती नाला आता जयंती नदी हे काही वैभवाचं प्रतीक होतं कोल्हापूरच्या जनसाक्षरतेचं. आणि ही जी मंदिराची पूजा आहे सागर भोरे महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. दर संकष्टीला आपली वेगळी पूजा असते आणि उद्या तर गणेश जयंतीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. काय काय तयारी? नमस्कार. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या अधिपत्याखाली असलेलं श्री ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर या मंदिराचे मी पुजारी. गणेश जयंती आपल्या मंदिरामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. उत्सवाला सुरुवात 16 तारखेपासून चालू झालेली आहे. 16 तारखेला ध्वजपूजन, श्रींचं वस्त्रपूजन व तोरण आणण्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. रोज सायंकाळी कीर्तन असतं मंदिरात 5 ते 7 यावेळी. 7 ते 8ला आरती होते आणि 8 नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपला प्रथा आहे पहिल्यापासूनच. उद्याच्या दिवशी काय काय कार्यक्रम होतो? सकाळी 4:30 वाजल्यापासून मंदिरामध्ये गर्दी असते. सकाळी 4:30ला श्रीस अभिषेक होतो. त्यानंतर श्रींची आरती केली जाते. 8 ते 9 या वेळेत श्रींची अलंकार पूजा बांधली जाते. 11 ते साधारणतः 12 वाजेपर्यंत सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण होतं भाविकांच्या मार्फत आणि 12:17 श्रींचा जन्मकाळ होतो. लोकांनी कशा गर्दी यायची व्यवस्था वगैरे कशी असणार? गर्दीची व्यवस्था आमच्या देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत अतिशय चोखपणे राबवलेले गेलेत आहे. कारण त्यांच्याकडून आम्हाला गार्ड किंवा दर्शनाची रांगची सोय करून दिलेली आहे. त्यामुळं दरवर्षीच त्यांचं गर्दीवर नियंत्रण असतं आणि विशेष करून यावर्षी CCTVचे यंत्रणा म्हणजे कारण चोरीचे प्रकार घडत असतात त्यामुळं तो एक आम्ही CCTV नियंत्रण आणलेलं आहे. उद्या पूजा कुठली काही विशेष प्रकारे असणार? श्रींची पूजा आमची कायमच विशेष असते. उद्याची पूजा एकदम मी आता सस्पेन्स फोडत नाही, तरी पण भूतो न भविष्य अशी पूजा असणार आहे. कारण अशी पूजा झालेली नाही आणि पुढं होणारसुद्धा नाही, अशी पूजा असणार आहे. कोल्हापूरच्या ह्या प्रमुख मंदिराचं सर्व ठिकाणी जोरात गर्दी चालू आहे आणि गर्दी टाळण्यासाठी लोकांनी दिवसभर दर्शन घ्यावे आणि आपल्या एक सात्विक आनंद घ्यावा असा आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भोरे यांनी त्यांच्या सहकार्याने केले आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीतर्फे आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.